तुम्हाला जर एखादी गोष्ट करायचीच असेल तर त्याला कुणाला विचारायची आणि ह्याची गरज नव्हती, कारण गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय कारकिर्दीमध्ये या नगरपालिकेत प्रशासक होता. 4 वर्षामध्ये तुम्ही म्हणाल ते, तुम्ही सांगाल ते आणि तुम्ही ठरवल ते गोष्टी तिथं होत होत्या. मग कुणी तुम्हाला अडवलं होतं? कोण तुम्हाला अडवायला होतं? तुम्हाला ह्या शहरात हे करायचंच नव्हतं. उलट ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही सांगता की ह्या शहरामध्ये तुम्हाला प्रचंड त्रास होतोय, या शहरामध्ये तुम्हाला कोणतरी अडवतंय, या शहरामध्ये कोणतरी तुम्हाला थांबवतंय, तुमच्या बांधकामाच्या फायली अडवल्या जात आहेत, तुम्हाला आरक्षण टाकलं जातंय, तुम्हाला धमकवलं जातंय, तुमच्यावरती अन्याय केला जातो, असं तुम्ही ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना. साहेब नमस्कार. हा साहेब, मी सभेत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत आपल्याशी. 1 मिनिट साहेब. साहेब बोलू शकता आपण. सर्वांना माझा नमस्कार. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपलं भारतीय जनता पक्षाचं पूर्ण पॅनल उभं आहे. अध्यक्षपदाकरता आपल्या प्रतिभाताई अविनाश चौथे या आपल्या उमेदवार आहेत. त्यासोबत 26 उमेदवार आपले नगरसेवक पदाकरता आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव दादा यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक त्या ठिकाणी लढवतो आहे आणि आपल्या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह हे कमळ आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, येत्या काळामध्ये आपल्या विटाच्या संपूर्ण विकासाकरता आपण या आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या, एक चांगला दणदणीत विजय द्या आणि विटा नगरपालिकेच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याची हमी मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देतो. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं सर्व काम आपण त्या ठिकाणी करू. तरी प्रतिभाताई आणि सर्व उमेदवारांच्या कमळ चिन्हावर आपण त्यांची बटन दाबा. 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू. हा माझा तुम्हाला शब्द आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता तुमच्या सगळ्या लक्षात आलं असेल हे कमळ किती ताकदीचं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि कुणाला जर वाटत होतं की आदरणीय सदाशिव भाऊ आणि वैभव पाटील किंवा अशोक भाऊ असतील ना, पडळकर साहेब असतील, यांच्या पाठीमागं प्रचंड मोठी शक्ती जी मुख्यमंत्री स्वतः आपल्या पाठीशी आहेत, काही काळजी करायचं काम नाही आपल्याला.